विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भयमुक्त नाशिकचा नारा देत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा उद्या संयुक्त जन आक्रोश मोर्चा। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार संयुक्त जन आक्रोश मोर्चा। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 3761 लाभार्थ्यांची घुसखोरी, हप्ता थांबवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार। आयटी विभागाकडून निकषाला डावलणाऱ्यांचा अहवाल। जालन्यामध्ये वाळू माफियांकडून तहसीलदारांना जीव मारण्याचा प्रयत्न, ट्रॅक्टर अंगावर घालून केला जीव मारण्याचा प्रयत्न। महसूल प्रशासनाची अवैध वाळू उपसाविरोधात धडक कारवाई सुरू। पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या वडिलांची मुलाकडून हत्या। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधल्या बोंडगाव सुरबनमधली घटना। आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाकडून वडिलांची हत्या। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यामधल्या पट्टण कोडोली इथे बिबट्याचा वावर। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून नागरिकांची केली जनजागृती। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये दागिन्यांची चोरी, ओळखीचा फायदा घेत घराची डुप्लिकेट चावी बनवली। घरी कोणी नसताना घरातून 5.25 लाखांचे दागिने लंपास, दोघांना अटक। सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या शिरोळमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसामुळे पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो। आजूबाजूच्या परिसरातील शेतामध्ये पाणी घुसून पिकांचं मोठं नुकसान।